आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या। हरियाणा विधानसभेतील निकालानंतर भाजपचा जल्लोष। राजधानी दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून आनंद। हरियाणात भाजपचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी 16,000 मतांनी विजयी। हरियाणातील भाजपच्या यशाबद्दल जेपी नड्डांकडून नायब सैनींचं अभिनंदन। मवियात सर्व जागांवर चर्चा पूर्ण। मुंबई आणि विदर्भातील काही जागांवर उद्या चर्चा होणार आहे। मवियाच्या जागा वाटपावर अनिल देशमुखांचं वक्तव्य। पवारांकडून आज पश्चिम महाराष्ट्रातील इच्छुकांच्या मुलाखती। सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पिंपरी चिंचवडमधील इच्छुकांच्या मुलाखती। समरजित घाटगे शरद पवारांच्या भेटीला। समरजित घाटगे कागलमधून विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत। पवारांकडून पश्चिम महाराष्ट्रातील इच्छुकांच्या मुलाखती। उद्या महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद। चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे आणि शंभूराज देसाई उद्या पत्रकार परिषद घेणार। पर्ल ॲग्रो समूहासह 44 ठिकाणी ईडीची छापेमारी। भरघोस परताव्याचा आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक केल्याचे ॲग्रो समूहावर आरोप आहेत। मुंबईतील पत्रकार महिला विनयभंग प्रकरणात वामन म्हात्रेंना जामीन। उच्च न्यायालयाकडून म्हात्रेंना अटकपूर्व जामीन मंजूर।